स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. आज आपल्या क्लासचा डे 2 आणि कालच्या सेशन नंतर कुणी कुणी आपल्या लाईफ मधलं सफरिंग सगळं लिहून एकदा डिलीट केलेलं आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी सांगा. आणि आजच्या दिवसाची सुरुवात मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे असं म्हणून केलेलं आहे. कुणी कुणी हे ट्राय केलेलं आहे? कारण ओनली युअर ऍक्शन्स. काय वाटतं काल आणि आज आपल्या लाईफचं सफरिंग कोणी कोणी लिहून बर्न केलंय? काल जे तुम्हाला सांगितलं होतं कागदावर लिहिलं आणि जीवनातलं सगळं दुःख कमी केलं. काल आपण 3 ऍक्टिव्हिटी बघितल्या होत्या. कालच्या पेक्षा आज हलकं वाटतंय का जे कागदावर लिहून झाल्यानंतर? खूप छान वाटत आहे. हो केलं. येस. ओके. हँडल्स कोणी केलाय बोला, काय म्हणणं आहे? शेअर द स्क्रीन. एनीवन एनर्जेटिक? ओके. चल. मिनिट. ओके. सो काल आपण सबकॉन्शियस माइंड हा विषय सुरू केलेला होता. आणि या सबकॉन्शियस माइंडला म्हणजे आपल्या अवचेतन मनाला जर ट्रेन करायचं असेल तर आपल्याला त्याला सकारात्मक सूचना द्यायच्या होत्या की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नेमकं काय पाहिजे आहे त्या सूचना अफर्मेशनच्या माध्यमातून द्यायचं आहे. तर काल आपण अफर्मेशन हा टॉपिक बघितला आणि अफर्मेशनसाठी मसुरे इमॉटोन बद्दल आपण माहिती घेतली. त्यांनी काही पुस्तकं लिहिले आणि अन्न आणि पाण्यावर त्यांनी व्हायब्रेशन दिले. आता लक्षात घ्या की जेव्हा आपण किचन मध्ये एखादी महिला स्वयंपाक करते तर नेहमी तिचे वाइब्स पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. कारण उदरभरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म अशी म्हणणारी ही आपली संस्कृती आहे. आणि आपण फक्त जो आहार घेतो तो फक्त पोट भरण्यासाठी नसतो, तर ते आपल्याला संपूर्ण आरोग्य देत असतं. आणि जर का आपण या वेळेस म्हणजे पोट भरण्यासाठी जेवण करू आणि जर स्वयंपाक करताना जी व्यक्ती जसं आता माझ्याकडे जर संध्याकाळी स्वयंपाकाला ताई येत असतील आणि त्यांच्या घरात जर काही वाद झाला आणि ते व्हायब्रेशन्स घेऊन आले तरी देखील अन्नावर परिणाम होणार आहे. जसं आपण काल बघितलं की एका कपड्याला चोळामोळा केल्यानंतर त्याची एनर्जी निगेटिव्ह असते आणि त्यालाच व्यवस्थित घडी घातल्यानंतर त्या गोष्टीची त्या वस्तूची एनर्जी जर पॉझिटिव्ह होत असेल तर मग आपण चांगल्या भावनेने जर स्वयंपाक केला तर आपल्या घरामध्ये जे काही अन्न शिजतं त्या अन्नाची एनर्जी ही सकारात्मक असणार आहे. आणि म्हणून स्वयंपाक करत असताना ज्या कुठल्या धर्मसंस्कृतीला तुम्ही मानता त्यानुसार देवाचे मंत्र तुम्ही लावू शकता. ठीक आहे. अ, तुम्ही त्या देवाचे मंत्र लावू शकता. त्याच्यामुळे तुमच्याकडे जे काही एखाद्या छान लोकल म्हणजे तुम्हाला शांत असं म्युझिक आवडत असेल ते लावल्याने कळत नकळत त्या अन्नावर देखील संस्कार होतात आणि ते अन्न पॉझिटिव्ह होत असते. मी जेव्हा पाणी चार्ज करायला तुम्हाला शिकविल तेव्हा हे प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे की तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होऊ शकतो किंवा पाण्याची चव देखील तुमच्या शब्दांनी बदलू शकते. ओके.
तर आपल्याला या अन्न आणि पाण्यावर या पद्धतीने व्हायब्रेशन्स मिळतात. आता बघा, मायक्रोवेव्ह आजच्या काळात आपण आपल्या घरामध्ये यूज करतो, पण त्याच्यामध्ये जर पाणी गरम केलं तर त्याच्या पाण्याचे पण व्हायब्रेशन्स या पद्धतीने बदलत असतात. किंवा जर आता कम्प्युटर जवळ 4 तास सतत पाणी असेल, हे सगळे सायंटिफिकली डॉक्टर मसुरे मोठेंनी सिद्ध केलेले आहे की कम्प्युटर जवळ 4-5 तास पाणी असेल तर त्या पाण्याचे व्हायब्रेशन्स या पद्धतीने नकारात्मक एनर्जीमध्ये तयार होतात. आणि जर मोबाईलच्या जवळ, आता जसं इन जनरल पुरुषांच्या बॅगमध्ये मोबाईल नसतो, तो त्यांच्या खिशात असतो, पण महिलांच्या पर्समध्ये मोबाईल आणि पाण्याची बॉटल दोन्ही असतात, ज्या महिला वर्किंग असतात. आणि मोबाईल मधनं निघणारे जे रेडिएशन असतात त्या रेडिएशनचा फरक आपल्या शरीरावर होत असतो. आणि त्या पाण्यावर, पण सबसे संवेदनशील जीवन में अगर या जगामध्ये काही असेल तर पाणी आहे. तो सगळ्या संवेदना ऍज इट इज, जसा रंग कुठलाही मिक्स होतो तसाच तो सगळे व्हायब्रेशन करतो. त्याच्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या एनर्जी, म्हणजे मी सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलची काय कुठल्याही वस्तूची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी देखील ओळखायला शिकवत असते. की त्या वस्तूची मध्ये, कारण मोबाईलमध्ये किती डेटा असतो. आता जर माझ्या मोबाईलमध्ये हिलिंगसाठी रिक्वेस्ट येत असतील तर त्या हिलिंग रिक्वेस्टमध्ये सगळे आजारी पेशंटचेच असतात, प्रॉब्लेमॅटिकच असतात. तर त्याच्यामुळे तिथे येणारे फोटो सगळे कसे असतात, आजारी. मग त्या फोनची निगेटिव्ह, जर मी तो फोन घेऊन डोक्याजवळ घेऊन झोपली तर काय होणार, सगळे ते व्हायब्रेशन्स मोबाईलचे माझ्यामध्ये जाणार. आणि म्हणून रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवायचा नाही. या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, आता मी इतकी बसलेली आहे पण इथे मी एक मशीन लावलेलं आहे जे या सगळ्या रेडिएशन एनर्जी पासून मला सेव्ह करतं, जे मला प्रोटेक्शन देत असतं. कारण सकाळपासून रात्रीपर्यंत बराच तास मला इथे म्हणजे जवळपास 10 ते 12 तास माझे इथे असतात. आणि त्याच्यामुळे त्या रेडिएशनचा इफेक्ट होऊ नये म्हणून मी तिथे ऑलरेडी रेडिएशन फ्री करणारं सिस्टम लावलेलं आहे. तर या पाण्यावर आपल्याला या पद्धतीने इफेक्ट होत असतो. आणि याच सगळ्या नकारात्मक ऊर्जांना जेव्हा तुम्ही प्रॉपर थँक्यूची प्रार्थना करता, ग्रॅटिट्यूडची प्रार्थना करता, तर ते पाणी परत सकारात्मक क्रिस्टलमध्ये चेंज होतं. यासाठी मसुरू इमोटोनी अन्नावर देखील प्रयोग केला. आणि त्यांनी सारखा भात 3 बरण्यांमध्ये भरला. आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. काही लोकांना आपण जीवापाड प्रेम करतो की ज्यांच्या केसालाही धक्का लागलेला आपल्याला चालत नाही. काही लोक आपल्या जीवनात आले काय गेले काय आपल्याला फरक पडत नाही. आणि काही लोक तर असे पाळून ठेवल्यात आपण की त्यांची आठवण जरी आली की तळपायाच्या मस्तकात जाते. है की नाही ऐसे जिंदगी में? 3 प्रकारची लोक आहेत की नाही सांगा तुमच्या जीवनामध्ये, येस ऑर नो? टाईप इन चॅट बॉक्स. आहे का असे 3 प्रकारचे लोक आपल्या लाईफमध्ये? की काही लोक आपल्याला खूप प्रेमाने जपतात. काही लोक, जसं आता आपल्याकडे एखाद्या मॉलमध्ये गेलं, एखाद्याने कपडे दाखवले, तेवढ्या पुरतं 2 शब्द बोललो, तो चालला गेला लाईफ मध्ये, काही फायदा नाही. पण काही लोकांची आठवण जरी आली तर आपला बीपी वाढवून टाकतो. आपण वाढवतो की नाही? आता मला सांगा, याच्यावर मसुरे मटननी प्रयोग काय केला. ज्या बरणीमध्ये भात भरले लव लिहिलेलं होतं त्याला त्यांनी खूप पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले. रिद्धी मॅडम स्क्रीनवर लिहू नका प्लीज. खूप पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले की तू खूप चांगला आहे. जसं आपण जवळच्या लोकांना बोलतो की नाही, तू खूप चांगला आहे, तुझं माझ्या जीवनात खूप महत्व आहे, असं तसं आपण सगळं प्रेमळ अफर्मेशन दिले. नथिंग वाल्याला इग्नोर केलं. आणि हेट वाल्याला जेवढं वाईट बोलता येतं तेवढं वाईट बोललं. परिणाम बघा, सायंटिफिकली हा प्रयोग हजारो लोकांनी केला, रिझल्ट सेम आला. लव वाला भात ताजा राहिला, नथिंग वाला थोडा खराब झाला, आणि हेट वाल्याला बुरशी लागून त्याचं पाणी पाणी झालं. मग आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या घरच्या लोकांशी जेव्हा आपण संवाद साधतो, तो मनात जरी बोलला असला आणि तो हेटवाला असला तर त्या नात्याला बुरशी लागून त्याचं पाणी पाणी होतं. मग आपण विचार करतो की मी एवढं सगळं या कुटुंबासाठी करते, किंवा मी एवढं सगळं दिवस रात्र कुटुंबासाठी मरमर करतो, मग मला सकारात्मक विचार किंवा सकारात्मक रिझल्ट माझ्या जीवनात का येत नाही? त्याचं उत्तर हे आहे, तुम्ही करत तर असता, पण ते करत असताना मनामधनं जे प्रेम असतं, जे भावना असते, तिथे निगेटिव्हिटी असतं.
एखादी व्यक्ती पती पत्नीच्या नात्यामध्ये बघा आपण जिवंत जगत असतो, पण जो व्यक्ती खूप महत्वाचा आहे ना त्याच्याच बद्दल मनामध्ये कुरकुर कुरकुर चालू असते. हा असाच का वागतो, हा असाच का करतो, मी तर याच्यासाठी एवढं करतो, मी तर याच्यासाठी एवढे करते, असे सगळे विचार असून आपण त्या व्हायब्रेशन ज्या असतो त्या कळत नकळत विचारांच्या माध्यमातून देखील हेटची एनर्जी होते. मग जर द्वेषाची एनर्जी एखाद्याच्या ऊर्जा सर्कलमध्ये पोहोचवत असाल, मग बेडे काय म्हणतात ना, बोये पेड बबुल के तो आम कहा से पाये. मग विचारांच्या ज्या नात्याला फुलवायचं आहे तर त्या नात्याला फुलवायला प्रेम, विश्वास आणि आदराची ऊर्जा द्यावी लागेल. आणि रेकीच्या सेकंड लेवलमध्ये ज्या पद्धतीने आपण डिस्टन्स हिलिंग जगाच्या पाठीवर कुठेही करू शकतो. आज माझं 5:30 वाजता प्रॅक्टिकल आहे ते सेकंड लेवलमध्ये, की आम्ही डिस्टन्स हिलिंग करणार आहे. तर आता विचार करा ज्या पद्धतीने आपण जगाच्या पाठीवर डिस्टन्स हिलिंग करू शकतो, म्हणजेच काय, विचारांच्या माध्यमातून कळत नकळत आपण सगळ्यांशी कनेक्टेड आहोत. आणि या कनेक्शन मध्ये जर सतत एखाद्याच्या प्रती तुमच्या माइंडमध्ये नकारात्मक वाईब्स जातात आहे आणि अपेक्षा करतो की समोरच्या व्यक्तीने प्रेमाने बोललं पाहिजे, होणार आहे का? आता आठवा आपल्या आजूबाजूमध्ये असे किती नाते आहे ज्यांच्यासाठी मनामध्ये कुरकुर होत असते. शीतल मॅडम करा बरं अनम्यूट, होतं की नाही असं? शीतल गजबे मॅडम अनम्यूट करा. यस मॅम, यस यस. होतं ना? पाहिजे आहे प्रेम, यस तिकडनं रिस्क, यस. पण आपण मनामध्ये काय पेरतोय सतत, हा असाच वागत, राग द्वेष. ती अशीच करत नाही, मी तिच्यासाठी एवढं केलं ती माझ्यासोबत असं वागत नाही. सतत सतत मनामध्ये जर किंतु परंतु आणि नकारात्मकतेचे भाव असेल, मग समोरच्या व्यक्तीने प्रेम कसं होईल? आणि मग तुम्ही म्हणता एवढे वर्ष मी या संसारात घालवले आणि मला भेटलं काहीच नाही. आता लक्षात येत आहे का नाही भेटलं? यस यस यस, बरोबर. कि हमारे जिंदगी में प्रॉब्लेम की जड़ कहाँ पे है. कारण कुठलीही पेरणी, म्हणून मला शेतकरी आवडते, कारण त्याला माहिती आहे कशाचं पीक काढायचं आहे तर तो तेच बीज लावतो. आणि आपल्याला पाहिजे असते सुखाचं बीज, आणि आपण मनामध्ये पेरत राहतो कटकट, द्वेष, ईर्ष्या. येस ऑर नो? यस यस. पटलं असेल तर असा, जर ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे जरा हातबीत दाखवा बरं. पटलं की नाही पटलं? नाही तर मग बुवाचं कीर्तनच ऐकायला बसलो आपण. ठीक आहे, मस्त 10 दिवस आपला सप्ताह हो गेला. जिंदगी में कुछ परिवर्तन नाही. आपल्याला परिवर्तन पाहिजे तर ऍक्शन घ्यावे लागते. ओके, चला ग्रेट, थँक्यू. सो आगे बढ़ेंगे अब. अफर्मेशन कसे काम करतात, तर आपल्याला आता पेरणी कशाची करायची आहे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट याची पेरणी करायची आहे. आता दुसरा मुद्दा जो आहे जो सबकॉन्शियस माइंडला कामात आणतो तो म्हणजे, हे वाक्य वाचा बरं, कोण वाचेल, थांबा जरा. अजित सर वाक्य वाचा बरं, काय लिहिलंय स्क्रीनवर, माईक ऑन करा. एनीवन? चला अजित सरांचा माईक ऑन होत नाही, कोण वाचेल, कोण वाचेल वाक्य? चला शीतल मॅडम तुम्हीच वाचा बरं वाक्य. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. ओके, थँक्यू. आता मला सांगा, इथे वाक्य आहे सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है, पण कोणाकोणाच्या डोक्यात इथे बसलेल्यांपैकी हत्ती, पांढरा हत्ती आला? टाइप इन चॅट बॉक्स. वाक्य काय होतं? सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है, पण तरी देखील आपल्या डोक्यामध्ये हत्ती किंवा पांढरा हत्ती आला नसेल. पांढरा हत्ती आला, पण हत्ती तर आला की नाही आला, त्या हत्तीचं चित्र तर आला की नाही. ऐसा क्यों हुआ? लक्षात घ्या, व्हिज्युअलायझेशन कसं असतं. आता एखाद्या वेळेस एखाद्याच्या हजबंडला उशीर झाला किंवा मुलीला उशीर झाला, अर्धा तासात काय फिलिंग येते? कोणाला अनम्यूट करायचं आता? ताजने मॅडम अनम्यूट करा बरं. तुमचा मला लाईव्ह सपोर्ट पाहिजे, म्हणजे असं वाटतं की नाही येस यू आर विथ मी. चला आरती मॅडम अनम्यूट करा बरं. आता मला आधी आई हा, वाईट विचारच आधी येतात. पहिले काय येणार? वाईट विचार, अरे काही झालं, हा. आणि त्यातल्या त्यात 2 तास होऊन गेले फोन नाही लागून राहिला, मग काय होईल?
मग अजून टेन्शन वाढून जातं. बरोबर आहे, टेन्शन वाढेल कोणाच्या तरी. हो, आणि ते त्याच्या थोडं पुढे गेल्यावर त्या घटना देखील डोळ्यात दिसत राहतात. दिसत राहतात, बरोबर. अपघाताची चित्र पण डोळ्यासमोर येऊन जातात. हो हो, एकदम वाईट बरोबर. घटनांचे चित्र डोळ्यासमोर येऊन जातात. होतं बिलकुल. प्रत्येकासोबत असं. आणि लक्षात घ्या, जसं मी काल म्हंटल, की एखादं लहान मूल चालायला शिकतं आणि ते दुडू दुडू धावत असतं, तर त्याच्या मागे धावणारी आई किंवा आजी काय म्हणते, अरे थांब पडशील, अरे थांब पडशील. आणि तिच्या डोक्यात ते पडल्याचं चित्र पण येतं या. आणि ते मूल हो पडतं पण. हो हो. बरोबर आहे. मग ज्या बिलकुल. गोष्टीला तुम्ही सतत सतत व्हिज्युअलाइज कराल, ती ती गोष्ट गोष्ट घड. त्याच्यात मग म्हणते, अरे हे तर मी विचार केला होता, नेमकं असंच झालं. बरोबर आहे, एकदम जनरली हे बरोबर. होते नकारात्मक गोष्टींच्या बाबतीत. पॉझिटिव्ह बाबतीत आपण करतच नाही ना, कारण आपल्या डोक्यात पहिले निगेटिव्हिटी येतं. निगेटिव्ह. बरोबर की नाही? कारण सर्व्हिसिंगच झाली नाहीये ना. घर स्वच्छ पाहिजे, कपडे स्वच्छ पाहिजे, शरीराच्या स्वच्छतेसाठी रोज आंघोळ होते, घराच्या स्वच्छतेसाठी रोज झाडू पोछा होते. पण याची सर्व्हिसिंग करायला विसरूनच गेलो आपण. ते जे आहे म्हणजे फॅक्टरी डिफेक्ट तो चालूच आहे. बरोबर की नाही? मग खरी सर्व्हिसिंग तर याचीच करायची आहे. तर मग आता बिलकुल. व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून जे सतत सतत तुम्ही व्हिज्युअलाइज करता. चला आता मी प्रॅक्टिकल करते तुमच्यासोबत. रेडी आहेत का प्रॅक्टिकल साठी? हो. ओके, चला छान एक प्रॅक्टिकल करू. डोळे हलके बंद करा सगळ्यांनी. डोळे हलके बंद. जस्ट रिलॅक्स. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. बघा तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. आता बघा तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. आणि ते गुलाबाचं फूल तुमच्या आवडीचं आहे. ते कळी स्वरूपात असेल, किंवा ते अर्ध उमललेलं असेल, किंवा पूर्ण उमललेलं. अगदी तुमच्याच आवडीचं ते फूल आहे. आणि तुमच्याच आवडीच्या रंगाचं ते फूल आहे. तुमच्याच आवडीच्या रंगाचं ते फूल आहे. आणि ते फूल माहितीये का कोणतं आहे? कुणीतरी खूप प्रेमाने पहिल्यांदा तुम्हाला दिलं होतं ते फूल आहे. कुणीतरी जवळच्या व्यक्तीने पहिल्यांदा तुम्हाला प्रेमाने ते फूल दिलं होतं. तेच फूल आत्ता तुमच्या हातात आहे. आणि हळुवार त्या फुलाला चेहऱ्याजवळ आणा. हळुवार त्या फुलाला चेहऱ्याजवळ आणा. आणि आता बघा त्याचा सुगंध आपल्याला किती प्रसन्नता देत आहे. एक सुंदर स्माईल. आणि तो क्षण आता तुमच्या समोर आलेला आहे. जेव्हा हे सुंदर फूल तुम्हाला मिळालेलं होतं, त्यावेळेस जर तुम्ही आनंद अनुभवलेला, तोच आनंद आता तुमच्या चेहऱ्यावर स्माईल स्वरूपात प्रकट झालेला आहे. स्माईल, वंडरफुल स्माईल, एक सुंदर ब्युटिफुल स्माईल. स्माईल, वंडरफुल स्माईल, एक सुंदर स्माईल. जेव्हा तुम्हाला जे पहिल्यांदा फूल भेटलं होतं आणि जो अनुभव तुम्ही घेतलाय, आज परत तो स्माईलचा अनुभव तुम्ही घेताय. आणि तोच आनंद परत अनुभवताय. तोच आनंद अनुभवताय. याच स्माईल सोबत स्लोली ओपन युअर आईज. हळूवार डोळे उघडायचे. जस्ट ओपन युअर आईज. किती लोकांना ते फूल जाणवलं, त्याचा रंग जाणवला, सुगंध जाणवला? सांगा बरं अश्विनी मॅडम, काय झालं? दिसलं का फूल? येस मिस. डार्क पिंक कलरचा. ओके. स्मेल जाणवला? आणि हा येस लाईट.
व्हेरी गुड. जाणवला पण लाईट. राईट, ग्रेट. शिल्पा मॅडम अनम्यूट करा. फुल जाणवलं का सांगा. येस मॅम. आणि त्याचा जो स्पर्श होता, चेहऱ्याजवळ जे फूल आणलं, त्याचा इतका सुंदर सुगंध आला, खूप छान वाटलं. येस, ग्रेट, छान, थँक्यू. ताजने मॅडम अनम्यूट करा. चारू. हा मॅडम. हा बोला. हा. हो, मला येलो कलरचं दिसलं. ओके, छान. हा. मॅडम आणि सुगंध जाणवला का? रंग, सुगंध, रंग. नाही, सुगंध नाही तेवढा जाणवला, पण कलर मात्र मात्र जाणवला. येस, ग्रेट. इकडे पण भरपूर मेसेज आहे की सगळ्यांना जाणवलं. चारुशीला मॅडम बोला. माईक माईक ऑन करा. माईक ऑन नाही केलाय तुम्ही. कुणाकुणाला जुने दिवस आठवले एकदम? सांगा बरं प्रिया मॅडम. हो मॅडम, आठवले. आठवले ना जुने लाईट. दिवस? छान, पहिल्यांदा जेव्हा फुल भेटलं होतं. हो, लाईट पिंक कलरचं भेटलेलं मॅडम ते मला एक पण दिवस. जाणवलं. जाणवलं ना? ओके, हो ग्रेट. हो, आणि छान जाणवला. म्हणजे मागच्या 10 दिवसाच्या वेळेला मी हा दुसऱ्यांदा करतेय मॅडम, तर आज मला जास्ती जाणवला. रिपीटर आहे मी आज. ग्रेट, छान. ओके. ओके, खूप छान. थँक्यू. ओके. भरपूर हँडल्स ओके. आता लक्षात घ्या. आपल्या जीवनामध्ये या प्रॅक्टिकल मधनं आपण व्हिज्युअलाइज केलं. काही प्रॅक्टिकल मध्ये आम्ही अगदी कच्ची कैरी, त्याच्यानंतर मिरच्या, अशा पण व्हिज्युअलायझेशन करू शकतो. आवळा, चिंच, सगळं खाऊ घालतो आम्ही. अगदी प्लेटभर हिरव्या मिरच्या चावायला पण सांगितल्या व्हिज्युअलच्या. आणि एकही मिरची हातात नसताना डोळ्यातून पाणी गळतं लोकांच्या. का बरं? वी हॅव द पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन पॉवर. आता ते ना फुल होतं, पण कुठेतरी आपल्या मेमरीमध्ये त्या फुलाची आठवण अस्तित्वात होती आणि त्याच्यामुळे आपल्याला तो सुगंध आणि ते फूल आपण अनुभवलं. मग विचार करा की जर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नकारात्मक गोष्टींऐवजी जर आपण पॉझिटिव्ह गोष्टी स्टोअर केल्या तर जीवन स्माइली होईल की नाही होईल? पण कळत न कळत आपण आपल्या माइंडमध्ये नकारात्मक गोष्टींचा गार्बेज ठेवलेला आहे. तर म्हणून, आणि आता हा गार्बेज डिलीट करण्यासाठी कालपासनं मी तुम्हाला एक टेक्निक सांगितलेली आहे की जो भी सफरिंग है उसको लिखो, पाडो और जलाओ. जेवढ्या दिवस, आणि असं नाही आहे की इथून पुढे भविष्यात सफरिंग येणार नाही, पण काय झालेलं आहे, आता तुम्हाला लिहायला 2-4 पानं लागू शकतील. कधी पुढे चालून त्या दिवसाचं सफरिंग 2-3 ओळीत लिहिलं की संपून जाईल आणि नवा दिवस हा नव्या पॉझिटिव्हिटी सोबत सुरू होईल. पण हे केव्हा होईल? मला ऐकल्याने नाही. जेव्हा तुम्ही ते खरोखर लिहाल, त्याला फाडाल आणि जाळाल, तेव्हा हा सकारात्मक बदल होईल. कारण जर नवी पॉझिटिव्हिटी टाकायची आहे तर जुन्या गोष्टींची. आता मला सांगा, जेवढे वर्षाचं तुम्ही एका घरात राहून राहिले, तुमचे सगळे फाटकेच्या फाटके कपडे जे तुम्ही घालत नाही आता, असे 10 वर्षांचे कपडे जर तुम्ही घरी भरून ठेवले तर काय झालं असतं आता घरात? सांगा बरं अश्विनी मॅडम, अनम्यूट करा. काय झालं असतं? 10 वर्षाचे सगळे जुने कपडे सगळ्या लोकांचे तुम्ही भरून ठेवल्या घरात, काय झालं असतं? म्हणजे काय झालं असतं म्हणजे आता जे जुने कपडे जे तुम्ही घालत नाही आणि असे 10 वर्षाचे कपडे तुम्ही घरात सगळ्यांचे जमा करून ठेवले, तर घराची हालत काय झाली असती? बेकार, खराब एकदम. बरोबर आहे ना? त्रास झाला असता ना त्या कपड्यांकडे हो, बघून. किंवा एनर्जी कशी झाली असती? निगेटिव्ह एनर्जी झाली. निगेटिव्ह एकदम. हो. मग याच पद्धतीने कधी विचार केला डोक्यामध्ये, जर आपण जन्मापासून आतापर्यंतचं सगळं गार्बेज भरून ठेवलेलं आहे आणि त्याला मोकळं होण्याची वाटच दाखवलेली नाहीये, मग इथे डिप्रेशन, एन्झायटी नाही होणार का? मग एकदा मानसिक आजार झाला की मानसिक आजार हा शारीरिक आजारांचं कारण बनतं. बीपी, शुगर सारखा आजार देखील तुम्हाला जर मेडिकल टर्म्स मध्ये ऐकलं, जर बघितलं तर तो डिसीज नाहीये, तो डिसऑर्डर म्हटल्या गेलेला आहे त्याला. डिसीज और डिसऑर्डर में फर्क है. डिसऑर्डर कहां से आता है? अपनी लाइफस्टाइल से आता है.
आणि म्हणून पहिली चाबी मी तुम्हाला दिली काल, जी तुम्हाला रोज लावायची आहे, लिखो फाड़ो और जलाओ. जिंदगी का सफरिंग रोज अगर सर्व्हिसिंग होते गया ब्रेन का, मग तिथे आपण काय करू राहिलो, फक्त सर्व्हिसिंग करून खाली नाही करत आहे. काल मी तुम्हाला होमवर्क दिलाय, तुम्हाला जीवनात काय पाहिजे पॉझिटिव्ह गोष्टी त्या देखील तुम्हाला लिहायच्या आहेत. आणि सबकॉन्शियस माइंड पर्यंत फक्त त्याच गोष्टींची पेरणी करायची आहे ज्या तुम्हाला पाहिजे आहे. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. सोपं आहे की नाही? रोजच्या रोज खाली होणं सोपं आहे का? सांगा अश्विनी मॅडम. अनम्यूट करा बरं जरा. कोणीतरी काय, मी एकटी बडबड केली तर मला असं वाटतं की कोणीच नाही शिकत आहे माझ्यासोबत. काय मूळ हो मॅम. विचार. हा. तर तिसरा, आता 2 मिनिटं चालू ठेवा तुमचा माईक. आता आता त्याच्यानंतरचा सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यायचा जो विषय आहे तो म्हणजे मेडिटेशन. आता सांगा बरं, किती लोकांना डोळे बंद केल्यावर ध्यान लागते हो? का अख्खे दुनिया फिरून येतो आपण? सांगा, तुम्हीच सांगा अश्विनी मॅडम, काय होतं? चला, मी तुम्हाला म्हटलं की अब हम मेडिटेशन करेंगे आणि डोळे बंद करा, काय होईल? ध्यान नाही लागत, बरोबर आहे. अख्ख्या दुनियाभराचे विचार चालू होतील ना. हो. बरोबर आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नाही होत. कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग आता ध्यानाचे व्याख्या जे म्हणतात ना, की म्हणजे काही लोक मस्त म्हणतात की नीरव शांततेत जगा, विचार फ्री जगा. एवढं जमलं असतं का? ते जमलं नाही म्हणून समर्थांनी सावधान म्हटल्याबरोबर स्वतः सावधान होऊन पळून गेले होते ना. बरोबर की नाही? सांसारिक जीवनामध्ये मेडिटेशन करायला हे लागतं ना. भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त व्हायला 12 वर्षाचे ध्यान लागलं होतं. मग आता तुम्ही म्हणाल की मॅडम मग का मेडिटेशन करायचं नाही का? शक्य तरी आहे का मेडिटेशन? पण आहे शक्य. या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये का? तो म्हणजे आपला श्वास. खरं आहे की नाही? जन्मता तुम्ही माहितीये का, जगातलं सगळं म्हणजे बाकीचं बँक बॅलन्स वाढवू शकता तुम्ही, पण लाखो रुपये खर्च करा किंवा करोडो रुपये खर्च करा, श्वासांचं जे बँक बॅलन्स तुम्हाला भेटलेलं आहे ना, ते जन्मासोबत भेटलेलं आहे. शेवटही निश्चित आहे, फक्त केव्हा येणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये. तो जेवढी श्वासांची ऊर्जा आहे त्याला आपल्याला जपून वापरायचं आहे. पण आपण काय करतो? जेवढे लोक जास्ती राग करतात, तुम्हाला माहितीये का, कुत्रा किती फास्ट श्वास घेतो? बघितलं ना त्याला जीभ काढून श्वास घेताना? आता कुत्रा जेव्हा जीभ काढून श्वास घेतो तर तो फास्ट श्वास घेतो आणि त्याचं आयुष्य कमी आहे. आणि सगळ्यात संत गतीचा श्वास कोणाचा आहे? कासवाचा. मग तो इतका संत श्वास घेतो की तेवढं त्याचं आयुष्य वाढते. आणि जेवढे लोक राग करतात त्या रागामध्ये त्यांचं बीपी शूट होतं, श्वास भराभर घ्यायला लागतो, तेवढंच आयुष्य कमी करतो. कारण श्वासांचं वर्ष ठरलेलं नाहीये, श्वासांची संख्या ठरलेली आहे. तुम्ही एक संख्याही वाढू शकत नाहीये. पण त्या श्वासाला जर संत गतीने वापरला, म्हणजे रोज 1000 रुपये खर्च करण्यापेक्षा 500 रुपये खर्च केले तर जसं इकडे सेव्हिंग वाढेल, त्याच पद्धतीने रोज 1000 श्वास खर्च होत असतील आणि तुम्ही जर शांत जगायला शिकल्या, पीस माइंडनी श्वास घ्यायला शकल्या, तर रोजच्या 300 श्वासांचं सेव्हिंग होईल की नाही होईल? मग हे 300 श्वास करता करता आयुष्याचे दिवस वाढतील की नाही वाढतील? एवढं सोपं गणित आहे. मग आता हे श्वासांचं गणित कसं करायचं, हे मेडिटेशन कसं करायचं? आता हे मेडिटेशन करताना बघा, रस्त्यावर काय लिहिलं असते? गाडी चालवताना हायवेवर नजर हटी दुर्घटना घटी. आणि सगळे अपघात घडताना कोणाचं ना कोणाचं माइंड दुसऱ्या गोष्टीत असते. आणि म्हणून आता तुम्ही भाजी चिरून राहिल्या आणि सकाळी सकाळी अहोंची वाजलं असेल किंवा मुलांनी कमी मार्क घेतले असतील, सुरी कुठे येणार आहे त्या विचारात? बोटावर सुरू येणार आहे? येस ऑर नो? मग काय झालं? नजर हटी दुर्घटना घटी. म्हणून आता आपण इथे जो मेडिटेशनचा खरा अर्थ समजून घेणार आहे, आणि तो मेडिटेशनचा अर्थ म्हणजे आताच्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये तुम्ही जो आता समजा तुम्ही माझ्या क्लासला बसलेच आहे आणि कमिटमेंट केलेच आहे तुम्ही की आता 10 दिवस मला ऐकणारच आहे, आज दुसरा दिवस आहे. पण आता इथे बसले आहे आणि तुम्ही सकाळी कोणी म्हणजे तुमच्यासोबत काही कटकट केली असेल किंवा एखादे कामं राहून गेली त्याच्यात लक्ष असेल, किंवा मग इथून
4 वाजता क्लास झाल्यावर कुठे जायचं असेल त्याचा विचार आता करत असाल तर फायदा होईल का? पण नेमकं आपल्याकडनं हेच असतं. घडी घालून राहिलो कपड्यांना, सकाळी नवऱ्याने वाद घातला होता तोच डोक्यात आहे. स्वयं भाजीला फोडणी घालून राहिलोय तेच आहे. होत आहे असं. म्हणजे जे काम तुम्ही ऍक्च्युअल करताय त्या वर्तमानात तुम्ही फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी करताय, तुमच्या मनाची ताळमेळ तिथे जोडलेलीच नाहीये. आणि मग तेच खरं कारण आहे की जीवनामध्ये सफरिंग येत आहे. येस ऑर नो? आलं लक्षात आपल्या जीवनाच्या दुःखांचं कारण काय आहे? कारण वर्तमानाच्या क्षणांना जशी तुम्ही एनर्जी द्याल तसाच तर रिझल्ट येणार आहे. पण वर्तमानामध्ये तुम्ही जगतच नाही. एक तर तुम्ही पास्टच्या गोष्टींना चघळत बसता, यांनी मी तर असं केलं नव्हतं, याच्यासाठी एवढं केलं तेवढं केलं, आणि हा व्यक्ती माझा ऐकत नाही, ही व्यक्ती माझा ऐकत नाही. तर एक तर पास्ट मध्ये विचार करत बसतो, नाही तर भविष्यात काय करायचं आहे त्याचं प्लॅनिंग करत बसतो. आणि वर्तमान तर तसा संपतो, कारण आला दिवस संपणार आहे, तो तुमच्यासाठी थांबणार आहे काय? मग ऍक्च्युअल जर वर्तमानात ऍक्शनच झाली नाही तर मग जीवनात यश कसं भेटणार आहे? आणि म्हणून खरं जीवन हे वर्तमानातल्या या क्षणांमध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला या क्षणांमध्ये जगायला शिकायचं. आणि का शिकायचंय? कसंही जगलत ना तरी हे दिवस संपणार आहे. आत्ता समजा मला काही झालं, माझ्या घरचे काय करतील? लगेच सगळ्यांना फोन करतील, एवढ्या वाजता नेणार आहे, एवढ्या वाजता पोहोचवणार आहे. मग सगळे लोक जमा होतील, बरोबर आहे. 4-5 तासात सगळं आटपेल. मग घरामध्ये फोटो, मग त्या फोटोमध्ये हार, मग 13 दिवस ताज्या फुलांचा हार, मग एक परमनंट सुकलेल्या फुलांचा हार, आणि मग घरात रंगरंगोटी झाली की अडगडीत घराच्या बाहेर स्थान. यस और नो? यही तो हर एक के जिंदगी की रियलिटी है की नहीं? तो क्षण केव्हा येणार आहे माहित नाही, बट दिस इज द रियालिटी. पण जे काही वर्तमानातले क्षण आहे ना त्याला जर तुम्ही आनंदाने जगायला शिकलात आणि वर्तमानातल्या क्षणांना, त्या नात्यांना सांभाळायला शिकलात ना, व्यक्ती कोणतीच वाईट नसते, परिस्थिती वाईट असते. आणि म्हणून आपल्या तरी घरात बघा किती पूर्वजांचे फोटो आहे. खूप झालं एक, खूप झालं 2 पिढ्यांचे. कधीतरी वेळ आपल्यावर येणारच आहे, फॅक्ट आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. पण म्हणून जे काही जीवन नावाचं अमृत आपल्या या देहामध्ये आहे ना, सगळ्यात पहिले रिस्पेक्ट करा स्वतःच्या आरोग्याची. काय होतं ना, आपण हे जीवन जगत असताना स्वतःलाच कुठेतरी विसरून गेलेलो आहे. सगळ्यात पहिले माझ्यासाठी माझा देह. का बरं देह? विचार करा, जर मी आजारी असली तर माझं घर एका दिवसात अस्तव्यस्त होईल की नाही? ज्या घरातली महिला 2 दिवस आजारी असेल तरी घरात पसारा होईल, आणि ज्या घरातला कर्ता पुरुष महिनाभर घरी राहू द्या त्या घरात खायचे वांदे येतील. प्रत्येकाचं अस्तित्व तो असेपर्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं कुणी असेल ना, माझ्यासाठी मी. कारण मी जर आनंदी आहे तर मी माझ्या कुटुंबाला अधिक आनंदी ठेवू शकेन. मी जर आरोग्य संपन्न आहे तर मी माझ्या कुटुंबाची अधिक चांगली काळजी घेऊ शकेल. मी जर आनंदी आहे, समाधानी आहे, तर मी एवढे 10 दिवसांचे फ्री सेशन पण आनंदाने घेऊ शकेल. नाहीतर मी जर कटकट, मला 10 दिवसानंतर सांगा कुठेतरी वाटेल का तुम्हाला की नाही बा मॅडम फ्री मध्ये क्लास घेऊन राहिल्या? शिकवताना ही भावना जे जुने स्टुडंट आहे त्यांना माहिती आहे, कधीच नसते. कारण मी माझ्या कामावर प्रेम करते, मला आनंद. कारण या समजा आता 416 लोक आहेत, त्याच्यापैकी 10 लोकांच्या चेहऱ्यावर जरी आनंद निर्माण करू शकली ना मी, तर मी जिंकली. माझ्या जीवनातले उद्देश पूर्ण झाले. आणि म्हणून लक्षात घ्या की तुमचं असणं जोपर्यंत या पृथ्वीवर आहे ना, आजपासनं एक नियम करा की वर्तमानातल्या क्षणांमध्ये जगणार आहे. आत्ता जो क्षण आहे ना हा तुमच्याकडे आहे. गेलेल्या पास्टला तुम्ही कितीही आठवलं तरी त्याला रिपिटेशन नाही देऊ शकत. तुमच्या पद्धतीने तुम्ही आत्ताचा एक श्वास पण जगू शकत नाही. आणि कितीही भविष्याचं प्लॅनिंग केलं तर तुम्ही देव नाही या की तुम्ही पाहिजे तसं आयुष्य क्रिएट करू शकाल.
भविष्यातले क्षण भविष्याच्या गर्भात दडलेले आहे आणि पास्ट हा संपलेला आहे, ज्याला तुम्ही बदल घडू शकत नाही. पण तुमच्या हातात फक्त नाऊ आहे, आत्ता आहे, आत्ताचा हा क्षण आहे. तुमच्या जगण्यासाठी फक्त आणि फक्त वर्तमान आहे आणि वर्तमानाच्या क्षणांना जशी एनर्जी द्याल, जर याला आनंदाची एनर्जी दिली तर आनंदी भूतकाळ आठवेल आणि आत्ता काम केल्यामुळे उत्तम भविष्याची निर्मिती होईल. येस ऑर नो? पटला का मुद्दा? मग जीवन कुठं जगायचं आहे? वर्तमानाच्या या क्षणांमध्ये, आत्तामध्ये जगायचं आहे. आत्ता जगलो त्याची सुंदर आठवण आणि आत्ता काम केलं उत्तम भविष्य. सो जो भी करना है हमें नाउ में करना है, अभी में करना है, इसी वक्त में करना है. पुढे जाऊ. सो आपल्या ब्रेनला कुठलीही गोष्ट पटवण्यासाठी सायंटिफिकली 21 दिवस लागतात. किती दिवस लागतात? आपल्या ब्रेनला ही गोष्ट पटवून देण्यासाठी 21 दिवस लागतात. म्हणजे जे तुम्ही माझं कीर्तन कालपासून ऐकून राहिले ना, अजून पुढे 8 दिवस ऐकाल, तर याला सगळ्यांना ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टी तुम्हाला कमीत कमी ब्रेन पर्यंत सवय म्हणून पोहोचवण्यासाठी 21 दिवस कचरा जाळायचा आहे, 21 दिवस सकारात्मक अफर्मेशन लिहायचं आहे. आणि जर का तुम्ही हे केलं तर 21 दिवसानंतर तुमचा ब्रेन न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या नियमानुसार, मी एनएलपी मास्टर प्रॅक्टिशनर पण आहे, त्याच्या एनएलपीच्या प्रोग्रामिंग नुसार आपल्या ब्रेनमध्ये हे जे निळ्या रंगाच्या लाईन दिसतात आहे ना, या निळ्या रंगाच्या लाईन मध्ये जी गोष्ट सतत सतत तुम्ही सांगता त्यानुसार तिथे नवा न्यूरोपाथ तयार होतो आणि त्या न्यूरोपाथ नुसार, माझ्या स्क्रीनवर नका लिहू हो, ठीक आहे, तर तो नवीन न्यूरोपाथ तयार होतो आणि 21 दिवस सतत सतत त्याला जर तुम्ही प्रॅक्टिकली वापरलं. बाबा काही स्टुडंट ऐकतच नाही, थांबा जरा, तुम्हाला त्रास होईल स्क्रीनला, मला परत शेअर करावं लागेल. चला, थँक्यू. चला, ज्यांनी पण लिहिलं त्याच्यामुळे कमीत कमी मला एक श्वास थोडासा आरामात घ्यायला वेळ भेटला की नाही, तो धन्यवाद. ओके, तर 21 दिवस नवीन विचारांचा नवा न्यूरोपाथ तयार व्हायला होतो. म्हणून 21 दिवस मी सांगितलेली प्रॅक्टिस तुम्हाला कंपल्सरी करायचं. क्लास जरी 10 दिवसांचा असला तरी तुम्हाला प्रॅक्टिस मात्र 21 दिवस करायची आहे. कोण कोण तयार आहे 21 दिवस ही प्रॅक्टिस मी सांगितलेली करायला आणि संपूर्ण जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची पूर्ण करायला? सो आर यू रेडी? चलो, दोनों हाथ ऐसे करो फिर. येस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. मी तयार आहे माझ्या संपूर्ण जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची परिपूर्ण करण्यासाठी. यस आई एम रेडी, यस आई एम रेडी, यस आई एम रेडी. ठीक है, यू शुड रेडी फॉर द पॉझिटिव्हिटी. अब अभी आपने कमिटमेंट तो कर दिया, अब क्या करना है? जरा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना खूप जबाबदारी आहे. जरा लिहून काढा बरं, लिहा बरं, जबाबदाऱ्या लिहा कागदावर. आता काय काय जबाबदाऱ्या प्रत्येकाने आपल्या वयानुसार, मुलांचे लग्न, शिक्षण, स्वतः काय जबाबदाऱ्या, जरा लिहा बरं पटापट. चला लिहा, लवकर लिहा. ओ सुचिता मॅडम, लिहा, जबाबदाऱ्या लिहा. प्रॅक्टिकल कराल नाही तर कसं जमेल? जब तक लिखोगे नाही मयूर सर, नुसतं विचार केल्याने बदल होणार नाहीये. जबाबदाऱ्या लिहा. चला लिहा, जबाबदाऱ्या लिहा सगळ्यांनी. अहो इथं नका लिहू,
तिथे तुमच्या कागद पेनवर लिहा. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये नका लिहू तुमच्या जबाबदाऱ्या. चला लिहा पटापट, सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहे. लिहा लिहा श्वेता आपटे मॅडम, सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहेत आज. काही लोक तर मस्त व्हिडिओ बंद करून बसले आहे. काय कोण पाहते आपल्याला, आहे की नाही? ओके, कोणाचे झाले लिहून? कोणाच्या जबाबदाऱ्या लिहून झाल्या? हँड रेज करा बरं. हा, सुचिता मॅडम अनम्यूट करा बरं. रिपीटर नाही आहे ना तुम्ही? नाही फर्स्ट आहे. बोला, लिहा. जिम्मेदाऱ्या सांगायच्या आहेत का? हो हो, 2-4 सांगा ना, पहिल्या 1-2. अच्छा, माझं तर सगळ्यात पहिले तर आईची आहे रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती, तिची हेल्थ आहे, मग बाकीची आहे, आणि माझं स्वतःचं लग्न, माझा जॉब भरपूर आहेत. ठीक. त्याच्यानंतर आरती मॅडम, बोला बरं पहिल्या 2-4. मॅडम माझ्या दोन्ही मुली छान त्यांच्या त्यांच्या करिअरला लागल्या म्हणजे फार छान वाटेल. हा, आणि तसं बाकी व्यवस्थित आहे, आणि मला स्वतःला छान एक ऍस्ट्रॉलॉजिस्ट बनायचे. ओके, हा, ठीक. हा, सुचिता लागा, वाचा बरं प्लीज. सुचिता मॅडम अनम्यूट करा ना, माईक ऑन करा. हॅलो मॅम. हा बोला. मिस्टर नसल्यामुळं माझ्या मुलाची जबाबदारी माझ्यावर. दोन्ही मुलींचं लग्न झालंय, तरी पण मुलगा कम्प्युटर लॅपटॉपचं करतोय, तर त्याच्यात काही त्याला असं म्हणजे सक्सेस होत नसल्यामुळं मी त्या गोष्टीत फार निगेटिव्ह होऊन जाते. ओके, त्याला मला पॉझिटिव्ह ठेवायचंय. ठीक, थँक्यू. खुशी मॅडम, खुशी मॅडम अनम्यूट करा. हा बोला. आवाज येतोय मॅम? हॅलो. हा हॅलो बोला. मॅम. हा बोला. एक तेच आपलं सेम सगळ्यांचं असतं, एक आई चांगलं बनायचं आहे, स्वतःला सक्सेस मिळवायचा आहे, घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहे. तेच सर्व मेन म्हणजे स्वतःला सक्सेस करायचंय, सर्वात जास्त महत्वाचं ते आहे. असं. बघा, 5 मिनिटं पहिले मी विषय पण शिकवला तुम्हाला, हा आणि मग तरी तुम्हाला तो विषय शिकवल्यावर मी जबाबदाऱ्या लिहायला सांगितल्या, आणि मोठा हा एक हिंट पण दिली होती तुमच्या पीपीटीवर. आप कहा पर हो. काय हिंट दिली होती मी? आप कहा पर हो. लक्षात घ्या, तुमच्याच लिस्ट मध्ये जर तुम्हीच नसणार, बऱ्याच लोकांच्या याच्यात मी जेव्हाही वर्कशॉप घ्यायला जाते कुठेही आणि हा लिहायला सांगते, लोक म्हणतात आम्हाला मुलांचं शिक्षण करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, घर बांधायचं आहे, आणि त्यांच्याच लिस्टमध्ये तुम्ही नसता. मी जसं मगाशी सांगितलं की जर आपल्याला काही झालं तर आपल्याच कुटुंबातले आपल्याला पोचून मोकळे होतील की या जगातली सत्यता आहे, आणि असं माहिती असतानाही आपणच आपल्या लिस्टमध्ये नसतो. हम्म. लक्षात घ्या, कारण जोपर्यंत माझ्या या देहात प्राण आहे, माझ्यासाठी सगळे नातेवाईक आहेत, सगळं घरदार आहे, पण ज्या करेक्ट क्षणी आहे. माझ्या देहातनं प्राण निघून गेला, प्लीज जे लोक स्क्रीनवर लिहून थोडा शिकवण्यात व्यत्यय आणत आहे त्यांनी थोडी काळजी घ्या. काय होतं ना, आपल्याच जीवनामध्ये आपण स्वतःलाच महत्व देत नाही. लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं की सगळ्या जगाला खुश करणं ही माझी जबाबदारी आहे. कुठलाच व्यक्ती परफेक्ट नसतो, आणि एक व्यक्ती सगळ्या जगाला खुश करू शकत नाही. अरे दोस्तों, सबसे पहले खुद की खुशी, खुद के सेहत पर ध्यान दो. जेव्हा आपण 100% आनंदी असू ना, तर तुमच्यावर आलेल्या 2 जबाबदाऱ्या आनंदाने पेलू शकाल, आणि जर तुम्ही दुःखी असाल तर रोजचे दिवसभरातल्या जे तुमचे महत्वाचे काम आहे ते सुद्धा तुम्ही आनंदाने करू शकणार नाही. आणि बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला आपल्या लिस्टमध्ये स्वतःला ठेवायचं आहे पहिल्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर. आणि तुम्ही तुमच्या आनंदासाठी थोडा तरी वेळ काढा. अक्षय कुमार काय म्हणतात,
अक्षय कुमार काय म्हणतात, अगर आप 24 घंटे में से 1 घंटा भी खुद के लिए नहीं निकाल सकते तो आपको मर जाना बेहतर है. या देहामध्ये जर तुम्हाला प्राण नावाची ऊर्जा अजून 10-20 वर्ष जास्ती काढायची आहे, जे ठरलेलं आयुष्य आहे, जसं म्हटलं ना, कुत्ते के हो जैसे जिएंगे भागते भागते तो जिंदगी जल्दी खत्म हो जाएंगी. एवढं कासवासारखं नाही, पण कमीत कमी माणसासारखं तर जगू. अख्खा वेळ लागून जातो आपल्याला. कशासाठी वेळ लागतो आपल्याला? सगळे दिवस रात्र काम करतो पोटभर अन्नासाठी, आणि ते अन्न ताटात पडतं ना, खायला वेळ नसतो, बका खाल्ल्या जातं. आपली संस्कृती म्हणते एक घास 32 वेळा चावून खावा, पण आपल्याला ते अन्न खायला सुद्धा वेळ नसतो. आणि काय होतं, सारी जिंदगी चली जाती कमाने में, और रिटायरमेंट लाइफ में क्या होता है, वो धन कर चला जाता है कमाया हुआ डॉक्टर की जेब भरने में. मग त्याच्यापेक्षा तिकडं पैसे देण्यापेक्षा अभी से जीना चालू कर दो. अभी सोचते हैं कि कल करेंगे, बाद में करेंगे. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या संपणार नाही. माणूस हो संपेल, पण जबाबदाऱ्या संपणार नाही. मग जो क्षण तुमचा आहे त्या क्षणाला न्याय द्या. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, आनंदी जीवनासाठी पैशाच्या गरजा पडत नाही. पैसा कमवणं खूप गरजेचं आहे, मी तुम्हाला मनी मंत्रा पण देणार आहे शेवटच्या दिवशी. पण तो पैसा आपल्या जीवनामध्ये कशासाठी असला पाहिजे? तुम्हाला आनंद देण्यासाठी. आज विचार करा ना, की कुटुंबासोबत जाऊन 5 स्टार हॉटेलमध्ये जेवूनच आनंद मिळत नाही. तुम्ही पाणीपुरीच्या गाडीवर जरी उभे राहिलात आणि कुटुंबासोबत किंवा घरी छान एक सुट्टीचा दिवस आहे आणि तुम्ही दुपारी कच्चा चिवडा किंवा भेळ जरी केली ना घरी, तर ते क्षण आनंदाचे आहेत की नाही? पण आपला संवाद तर असतो कुटुंबासोबत, पण एकमेकांना ऑर्डर तरी देणं, एकमेकांवर ओरडणं, त्या संवादामध्ये एका मनापासनं दुसऱ्या मनापर्यंत भावच जात नाही. लिटरली तुम्हाला सांगते, मी जेव्हा माझ्या लग्नानंतर या शहरात आली तर माझ्या हसबंडचा 3 वर्ष पगार बंद होता. 3 वर्ष सॅलरी बंद होती. आणि त्याच्यानंतर माझा पहिला वाढदिवस लग्नानंतरचा, मे मध्ये लग्न झालं, जुलैमध्ये बर्थडे होता, आणि आमच्याकडे खर्चालाही पैसे नव्हते. 4 जण होतो, पण थोडेसे 150 रुपये इकडनं तिकडनं ऍडजस्ट केले होते. आणि त्याच्यानी पहिल्यांदा, म्हणजे माझ्या एक मावस नंद राहतात, त्यांच्याकडे सासू सासऱ्यांना पाठवलं होतं, कारण आम्हाला लग्नापासनं 2 जण आम्ही कुठे वेळच नव्हता भेटला. तर माझ्या शनिवार रविवार आलेला होता, तर त्या 150 रुपये त्यांना, आणि त्याच्यानंतर 50 रुपये शिल्लक होते. त्या 50 रुपयामध्ये बर्थडे सेलिब्रेट केला होता. आणि पैशानी नाही बरं, माझ्या हसबंडने एक छोटी फ्रुटीची बॉटल, 2 पेढे आणि एक सुंदर पत्र, हे मला पहिल्यांदा बर्थडेला दिलेलं गिफ्ट. एक छान पत्र लिहिलं होतं, आणि आम्ही एकमेकांसोबत तो वेळ घालवला होता. बाहेर गेलो तर फक्त ते आमच्या सिटीत जायला तर 3 रुपये वगैरे ऑटोचे लागायचे एका जणाचे. तर कारण लुना होती माझ्याकडे, पण पेट्रोल भरायला पैसे नव्हते. माझ्या आईने मला एज्युकेशनच्या फायनल इयरला लुना पण नव्हते. तर लक्षात घ्या की ते क्षण महत्वाचे आहे, जे आयुष्यभर लक्षात राहतात. तुम्ही त्याच्यासाठी किती महागडं गिफ्ट देता ते महत्वाचे नाही राहत, तुम्ही त्या व्यक्तीला किती महत्वाचं देता. आणि आज मी तुम्हाला एक महत्वाचा नियम शिकवते. व्यक्ती महत्वाचे असेल, चुकांना विसरा. आणि चुकांना लक्षात ठेवायचं असेल ना, तर व्यक्तीला विसरायची हिंमत करा, म्हणजे तुमच्या जीवनात त्या व्यक्तीचं महत्व नाही. आणि लक्षात घ्या, आज आपण खूप एकाकी झालेलो आहे, फॅमिली न्यूक्लिअर झालेले आहे. आपल्या जवळ मन मोकळं करणारे लोक फार कमी राहिले, जे तुमचं ऐकून घेऊन तुमच्या परिस्थितीचा फायदा उचलणार नाही. असे खरे मित्र मैत्रिणी आयुष्यात खूप कमी झाले आहेत. आणि म्हणून जे लोक आपल्या घरात आहेत, आपल्या हक्काचं आहे, त्यांना तर प्रेमाने जपूया आपण, त्यांच्याशी सुसंवाद करूया. घरामध्ये वाद आणि कटकटी करण्यापेक्षा त्या नात्यांना जपायला शिका. आज कौटुंबिक लेवलवर आपण इतकं एकटं पडत चाललेलो आहे. आज मला सांगा, आधीच्या काळात वृद्धाश्रमाला एका प्रश्नाचं उत्तर द्या,
आज आमच्या शहरामध्ये जेवढाही हाय प्रोफाईल सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आई वडील एकटे आहेत घरात. एक तर मुलं शिक्षणासाठी बाहेर गेले आहे, नंतर तिकडे सेटल झाले आणि मग परदेशात किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये सेटल झाले. पण आज आई वडिलांची काळजी घ्यायला घरात कोणीच नाहीये. पैसा आहे आयुष्यभर मुलांच्या शिक्षणासाठी लावला, पण एवढ्याला मोठे 2-2, 3-3 मजले घरं बांधलेले लोक आज घरात नाहीये. कशासाठी एवढं सगळं तुम्हाला एक उदाहरण सांगते की नात्यांमध्ये प्रेम असणं खूप गरजेचं आहे. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. त्या नात्यांनाही अर्थ पाहिजे. आज त्या घरट्यातून पिलू उडतं ते उडूनच जातं. त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगते की आज जी सामाजिक लेवलवर जी परिस्थिती झाली आहे ना जगामध्ये, ती खूप बिकट आहे हो. तुम्हाला एक रिअल स्टोरी सांगते की कुटुंबात म्हणजे ते मुलं आई वडिलांनी चांगल्या पोस्टवर होते, शिकवले, चांगलं घर आहे, बंगला आहे, आणि मुलं दोघंही फॉरेनला सेटल झाले. आणि एक दिवस मुलाला मेसेज जातो की वडिलांचा की आई गेली, लवकर ये. मोठा मुलगा म्हणतो मला सुट्टी मिळणार नाही, लहान भावाच्या हातात पैसे देतो आणि हे तू बाकीचे सगळं उरकवून ये. तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम होतो, लहान मुलगा येतो, आईच्या अंत्यविधी. आणि तिसऱ्या दिवशी मुलगा म्हणतो की बाबा मला 13 दिवस थांबायला सुट्ट्या नाहीये, माझ्या ऑफिसचे कामं पडलेले आहे, मी येऊ शकणार नाही. म्हणजे तर वडील म्हणतात हे पैसे, म्हणजे मुलगा म्हणतो हे पैसे घ्या, बाकीचं तुम्ही आईच्या सगळ्या विधी कुणातरी कडून करून घ्या. बाबा म्हणतात थांब मी तुला थोड्या वेळात उत्तर देतो. 15-20 मिनिटांनी त्या 3 मजली घरावरनं काहीतरी पडल्याचा आवाज येतो आणि ते पडलेली वस्तू नसून वडील असतात. त्यांनी तिसऱ्या मजल्यावरनं उडी टाकलेली असते आणि एक चिठ्ठी असते हातामध्ये, जातच आहे, परत तुला सुट्टी मिळेल न मिळेल, आलाच आहे तर माझं पण सगळं उलटून जा. खरं सांगा, आपण यासाठी आपल्या मुलांसाठी एवढे कष्ट घेतो का? आता तुम्ही म्हणाल की याच्यात मुलांची चूक आहे. मुलांची पण चूक नाहीये. कारण तो जो मुलगा जेव्हा शिकत होता ना शाळेत, त्याला स्वप्न आई वडिलांनी दिले, बेटा खूप शिक, खूप मोठा हो, खूप शिक, मोठा हो. त्या फॉरेन वरून एका मुलांनी आईला पत्र लिहिलं, बाबांना पत्र लिहिलं, आई बाबा खरंच सांगा, मी मला माहिती नव्हतं फॉरेन काय असतं, देश काय असतात, विदेश काय असतो. ते स्वप्न तुम्ही माझ्या डोळ्यात टाकले, मला तुमच्यापासून दूर केलं. अगदी लहान होतो तर मला तुम्ही हॉस्टेलमध्ये टाकलं की एकच म्हटलं खूप शिक, खूप मोठा हो. त्या हॉस्टेलमध्ये मी रात्री एकटा किती होतो, मला तुमची आठवण येत होती. आई तुझी खूप आठवण येत होती, पण माझ्याजवळ तू नव्हती. हॉस्टेलमधून निघालो, तुम्हाला कॉलेजमध्ये टाकलं शहरात, मला तू अजून दूर केलं, माझं राज्य बदललं. मी खूपदा एकटा होतो, पण तेव्हा तुम्ही माझ्या सोबत नव्हता. असं करता करता नोकरीसाठी आज मी विदेशात गेलो. आज मला कितीही तुमची आठवण आली, कितीही तुम्हाला भेटायला, पण आज अंतर एवढं वाढलेलं आहे की मी तुमच्या भेटीला येऊ शकत नाही. आता मला सांगा, खरोखर जे जीवन आपण जगतोय, कुठल्या स्पर्धेसाठी जगतोय, काय आपण मिळवणार आहे आणि काय आपण गमवतोय, थोडा विचार केलाय का? खरोखर या जगण्याला आपण जगणं म्हणतोय का सांगा? आणि खरोखर जीवन जगायचं असेल ना, तर नात्यांना बांधायला शिका त्या प्रेमाच्या बंधनामध्ये. जर नात्याला आपण जर आज प्रेमामध्ये नाही बांधलं ना, तर मग जीवन कसंही जगलं ना, इथून एवढाच प्रवास आहे हो. प्रत्येक श्वासासोबत आयुष्य संपतंय, प्रत्येक दिवसासोबत जीवनातला एक दिवस मागे पडतोय, आणि कसंही जगलात ना तरी हे जीवन संपणार आहे. आणि म्हणून या जीवनाला आपल्याला प्रेम, विश्वास, आदराच्या ऊर्जांनी जगायचं आहे, नात्यांना सांभाळायचं आहे. आणि म्हणून आय रिक्वेस्ट यू की रोज आपल्या आई वडिलांना एक फोन करा. जवळ असतील तर 2 मिनिटं दिवसातल्या ते तुमच्या शब्दाची वाट बघतात आहे, त्यांना थोडासा तरी वेळ द्या. दूर असतील तर ऍटलिस्ट 2 मिनिटाचा वेळ काढून त्यांचा एक कॉल करून खुशाली विचारा.
आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांना जवळ करा. कारण आज जे मुलांच्या संस्काराची एवढी बिकट परिस्थिती समाजात आलेली आहे ना, त्याचं रिझन तुम्हाला सांगते. मध्यंतरी माझ्याकडे एक केस होती काउन्सिलिंगची. ती केस अशी होती की मुलगी 7व्या वर्गात पर्यंत घरात राहत होती आणि म्हणजे केअरटेकर त्यांच्याकडे होते. दोघही आई वडील नोकरी करणारे होते. आता मुलगी थोडी मोठी झाली म्हणून त्या मुलीसाठी केअरटेकर काढली. एकटी मुलगी घरात होती. आठवी ती 7वीतून 8वीत गेली होती. केअरटेकर नव्हती. एक त्यांच्याच सोसायटी मधला एक मुलगा घरी ये जा करू लागला. ती 8वीतली मुलगी जेव्हा 3-4 महिने झाले त्यानंतर पालकांना कळलं, मला सांगा त्या एकटेपणाला किंवा तिच्यावर आलेल्या त्या परिस्थितीला जबाबदार कोण? आपल्याला घरी जर ज्येष्ठ असते त्या मुलीला सांभाळायला, तर अशी परिस्थिती त्या घरामध्ये त्या कुटुंबावर आली असती का? आणि म्हणून खरोखर नातवंडांसाठी मोठ्यांचे आधार खूप महत्वाचे असतात. जे संस्कार आपण करू शकत नाही ते संस्कार त्यांच्या अनुभवात न होत असतात. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, कसंही जगलात तरी या आयुष्याला दी एंड आहे, जो तुम्ही नाही थांबवू शकत. म्हणून आज एक संकल्प करूया की आजपासनं आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा असला पाहिजे. आणि तो असल्यासाठी आपण आजपासनं वर्तमानात जगूया. आत्ताच्या या क्षणांमध्ये सकारात्मक ऊर्जांनी जगण्याचा प्रयत्न करूया. पण याच्यासाठी जो आपला पास्ट आहे ना, जो आपल्याला त्रास देतोय, तो पास्टच्या कटू आठवणींसाठी उद्या मी तुमच्यासाठी एक मेडिटेशन घेणार आहे. आणि त्या मेडिटेशन मधनं तुमच्या जीवनातल्या सगळ्या पास्टच्या कटू आठवणींना आपण डिलीट करणार आहे आणि चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहे. तर उद्या आपलं सर्व्हिसिंगचं काम आहे. ठीक आहे, सगळ्या पास्टच्या कटू आठवणींना आपण उद्या डिलीट करणार आहोत. तर उद्याचं मेडिटेशन खूप महत्वाचं आहे. आणि या 2 दिवसांचं सेशन जर आवडलं असेल तर तुमच्या नातेवाईकांना किंवा एखाद्या मित्र मैत्रिणीला लिंक अवश्य शेअर करा. कारण तुमच्यासारखा तोही दुःखात असेल, तीही दुःखात असेल, त्याला आधार देणारं तुम्ही बनणार आहे. आणि एखाद्याच्या चेहऱ्यावर तुमच्या त्या कृतीने स्माईल आली, जे स्माईल मला लोकांपर्यंत वाटवायचं आहे, त्या स्माईलसाठी तुम्ही ते माध्यम बनणार आहे. तर उद्या आपण सगळ्या पास्टच्या कटू आठवणींना डिलीट करणार आहोत आणि पॉझिटिव्हिटीच्या नव्या ऊर्जांना ऍक्टिव्हेट करणार आहोत. सो आणि आपलं युट्यूब चॅनल आहे, याच्यावर आपण बऱ्याचशा व्हिडिओ सिरीज चालू करणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या पद्धतीचे पॉझिटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जे लोक रेकॉर्डिंग म्हणजे लाईव्ह अटेंड करू शकत नाही, ते रेकॉर्डिंग प्रॉपर बघू शकतील, ते त्यांना मिळेल. सो ओव्हरऑल आजचं सेशन कसं वाटलं, 1-2 शेअरिंग घेऊ आणि आपण आज थांबू. उद्या भेटू त्याच ऊर्जांसोबत पास्टच्या सगळ्या कटू आठवणींना डिलीट करण्यासाठी. सो एनीवन वॉन्ट्स टू शेअर टू हाव इज टुडे सेशन? प्रिया मॅडम बोला. हो मॅडम, आजचं सेशन खूप सुंदर होतं. म्हणजे आजची जी वास्तविकता जगामध्ये चालली आहे, हे नात्यांमधलं प्रेम, एकमेकांसाठी जगणं, हे सगळं जे संपत चाललंय ते कुठेतरी आपल्या जीवनावरती पण खूप असर करतंय. तर हे यासाठी वर्तमानामध्ये आपल्याला कसं बदलायला पाहिजे हे खूप सुंदर आहे. म्हणजे ते प्रयत्न करून करून आपण आपलं घर, आपलं कुटुंब तरी ते करू, म्हणजे ते समाजामध्ये ते पसरेल ती गोष्ट. हळूहळू एकाकडून दोन, दोन कडून तीन, असं सगळीकडे आनंद आणि प्रेम व्हावं. बस एवढंच. याच स्वप्नासाठी मॅडम मी कंटिन्यू गेले 1.5 वर्ष झाले हे फ्री ऑफ कॉस्ट सेशन चालवते. एकच ओके, आहे की काहीतरी लोकांच्या जीवनामध्ये ती स्माइल क्रिएट होईल ना, मला माझं बक्षीस. बरोबर, खरी गोष्ट आहे मॅम. थँक्यू. थँक्यू. दिलीप सर बोला. माईक माईक ऑन करा. बोला सर. हा, नमस्ते. नमस्ते. हा, मी आपलं सेशन कालही ऐकलं आणि आजही ऐकलं. आणि मला मनापासूनच हे सगळं सेशन तुमचे पार करायची ती ऊर्जा माझ्या मुलीकडून मला मिळालेली आहे. आणि तिनं ती डॉक्टर आहे आणि ती सुद्धा ही सेशन्स करते, रेकी करते, आकाशिकी वगैरे शिकते, ती आकाशिक.
आणि मग तिनं म्हटलं की तुम्ही अवश्य सेशन करा. आणि मला महत्वाचं म्हणजे सांगायचं की सगळ्या ह्याच्यावर फ्री शिकवणारी एक व्यक्ती भेटली ते तुम्ही आहात. आणि विशेष म्हणजे मराठी माध्यमातून तुम्ही हे शिकवताय ते आपल्या ह्या बहुजनांसाठी अत्यंत फार महत्वाचं आहे. कारण मातृभाषेमध्ये शिकायला जे मिळतंय ना ते हृदयापर्यंत पोहोचतं काय, आणि बाकीची जी आपण भाषा शिकतो ते फक्त मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम जे तुम्ही करताय मॅडम त्याला हॅट्स ऑफ. आणि मला वाटतं की आम्ही तुम्हाला आशीर्वाद वगैरे किंवा आम्ही शुभेच्छा देण्यापेक्षा तुमचं कामच असं आहे की वरची संपूर्ण सृष्टीच तुम्हाला आशीर्वाद देते. त्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी आहात आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या सानिध्यात येण्याचं आम्हाला भाग्य लाभलं की मला वाटतं कुठंतरी काहीतरी पाठीमागच्या पूर्वजन्मीचं पुण्य असावं की ते तुमच्या बरोबर आमचा सहवास लाभावा आणि तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजाव्यात की ज्या गोष्टी आपल्याला सगळ्या कुठेतरी वाचलेलं असतं बोललेलं असतं पण त्याच्या मुळापर्यंत जाऊन आणि म्हणजे एखादा दृष्टांत सांगणं आणि दृष्टांताच्या नंतर त्याचा सिद्धांत सांगणं ह्या दोन गोष्टी आहेत. तुम्ही काही लोक फक्त दृष्टांत सांगतात पण बोध मध्ये सिद्धांतात जाऊन बोध कोणी सांगत नाही. तुमच्या सांगण्यामध्ये मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये सिद्धांत असतो आणि त्या सिद्धांतामुळं ते आतपर्यंत पोहोचतं आणि मग आणखीन ऊर्जा मिळते की आपल्याला काहीतरी मिळतंय. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आम्ही सगळे भाग्यवान. थँक्यू सर. डॉक्टर कीर्ती मॅडम. गुड इव्हनिंग मॅम. पप्पाच होते माझे. ओके. ऍक्च्युली ते माझ्या क्लिनिक मध्ये बसतात आणि मी घरातून सेशन अटेंड करते. ते अफर्मेशन बद्दल आपण जे बोलतोय ते कसं अट्रॅक्ट होतं याचं हे उदाहरण आहे म्हणून मी हँड रेज केलं ऍक्च्युली. मी ह्याच्यात थोडं थोडं आता कुठे एंटर करते काही गोष्टींमधून एक्सपिरियन्स घेऊन. तर मी सांगत होते की रेकी हिलिंग असा प्रकार आहे पप्पा, बघूयात आपण. ऍक्च्युली खूप प्रॅक्टिकल आहेत वडील माझे आणि सोशली ऍक्टिव्ह पण भरपूर असते. तर त्याच्यामुळे त्यांचं कसं की वास्तववादी हवं व्याख्यान वगैरे देतात ते. तर त्याच्यामुळे सगळं वास्तववादी प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं चहूबाजूनी बघूनच ते ठरवतात. आणि मी जेव्हा आपलं सेशन बघत होते तर आम्ही ते हे हिंदी मधलं सुद्धा मी त्यांना थोडं शेअर केलं होतं की हे पण आहे. पण तुमचं मला युट्यूबवर दिसलं म्हणजे ते मी बघत होते मराठीमध्ये हवंय मला, मराठीमध्ये कोणी दिसतंय का. आणि तुमचं पॉपअप झालं ते युट्यूब वरती. मी जॉईन केलं आपला सहज, मला वाटलं आपलं असंच करूयात बघून. आणि म्हणून मी त्यांनी दुसरं पण केलं होतं, म्हटलं हे मराठीतून आहे हे बघा. ज्या दिवशी ते जॉईन करणार होते त्याच्या बरोबर आदल्या दिवशी तुमचं भेटलं. म्हणजे ते थोडं लॉ ऑफ अट्रॅक्शन झालं त्याच्या बाबतीत की 15-20 दिवस मी त्यांना सांगत होते असा प्रकार आहे, हिलिंगचा प्रकार आहे. त्यांचं एवढं नव्हतं पण ते तुमच्याच तोंडून ऐकल्यानंतर ते सोनारांनी कान टोचल्यासारखं होतं. त्याच्यामुळे ते त्यांना थोडंसं अटॅच झालं. कालच्या सेशन नंतर त्यांना थोडस ते रिअलाइज झाल्या गोष्टी. आणि आज त्यांच्या तोंडून मी पण पहिल्यांदाच ऐकते म्हणजे एवढं डीप की त्यांनी ते स्वतः एवढं त्यांच्या डोक्यात घेतलंय. त्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही फ्री सेशन करताय. हे फ्री मिळणं सुद्धा प्रत्येकाचं काही ना काहीतरी असणार आहे ह्याच्या मागे कारण. कारण हे फ्री मिळणं एवढं सोपं नाहीये आत्तासाठी. यासाठी खूप भरपूर चार्जेस घेतात लोक. जे कोणी शिकलेले दिलेले असतील चार्जेस त्यांना माहिती असेलच. त्यामुळे हे तुमचं खूप मोठं कार्य आहे. ह्याच्या मागे नक्की काहीतरी कारण असेल. आणि यासाठी तुम्हाला खूप जास्त शुभेच्छा आहेत. आणि तुमच्याकडून असं खूप जास्त घडो, खूप लोकांना तुमच्याकडून प्रेरणा मिळो आणि त्यांच्या जीवनात हास्य आणि आनंद निर्माण हो. कारण तुम्ही जे आत्ताचं वास्तव सांगितलं ते खरंच खूप म्हणजे भयानक पण आहे आणि थोडस आपल्याच ऍक्शन्सचं प्रतिबिंब पण आहे. तर त्या ऍक्शन सुधारण्यासाठी आपल्यासारखे लोकांनी जर पुढाकार घेतला तर जास्त प्रमाणात ते घडून येईल समाजात. त्यासाठी थँक्यू सो मच. मॅडम मी फ्री सेशन घेण्याचं कारण तेच आहे की मी एकटी प्रयत्न नाही करू शकत प्रत्येकाकडे पोहोचायला. पण हे काम करत असताना ज्यांनाही 2-4 पॉइंट जे काही आवडले आणि ते त्यांनी कुणाच्या तरी मार्फत शेअर केले आणि आपण ते माध्यम बनवू. जसं सलमान खानने कुठल्या तरी मूवीमध्ये म्हणतो ना की 3 लोकांना सांगा, तसं जर तुमच्याकडनं 3 लोकांना, जसं मी नेहमी पास्ट लाईफ मेडिटेशनच्या वेळेस म्हणते की जर तुम्हाला हे 2 दिवस आवडले असेल तर उद्याच्या मेडिटेशनसाठी ऍटलिस्ट 3 लोकांना लिंक पाठवा. पण आता समजा 400चा आकडा आज होता तर उद्या 1200, पण आपली 1000चीच कॅपॅसिटी. पण लिटरल सांगते ती लिंक शेअर होत नाही आणि त्याच्यामुळे मग दुसऱ्या दिवशीचा आकडा सेम असतो 350-400चा. पण माझी इच्छा आहे की मी नाही पोहोचू शकत पण तुमच्या माध्यमातनं तुम्ही जर ज्या लोकांना खरोखर गरज आहे
सफरिंग मधनं. कारण अजून आपलं उद्याचं परवाच्या सेशनमध्ये आपण रेकीचे 5 प्रिन्सिपल शिकू. तर त्यावेळेस खरोखर जीवन काय आहे याचा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने आपण नक्की अनुभव घेऊ. सो थँक्यू बेटा. आपण वेदांत नंतर बोलू, कारण ऑलरेडी आपल्याला लेट झालंय, नेक्स्ट बॅच आहे आपली. सो थँक्यू. आजचं सेशन कसं वाटलं नक्की ग्रुपवर शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा आहे. सो थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. थँक्यू. धन्यवाद.